आज माझ्याकडे खेड जिल्ह्यातील पाईक गावाचे शेतकरी आले होते. धनंजय मुंडे यांचे अतिशय जवळचे मित्र राज घनवट आणि त्यांचे वडील पोपट घनवट यांनी कमीत कमी 101 शेतकऱ्यांना फसवून अनेक एकर जमीन त्या एरियामध्ये जमा केली आहे. काही शेतकरी जिवंत असताना त्यांना मृत दाखवले, काही मृत असलेले शेतकरी जिवंत केले, काहींना धमक्या दिल्या. असं म्हणत म्हणत गरिबाची 2 एकर 4 एकर 5 एकर जमीन या घनवट कुटुंबियांनी खाल्ली. ही कोणाच्या ताकदीवर खाल्ली? हा घनवट कोणाचा पार्टनर आहे? हा घनवट एका शुगर फॅक्टरीमध्ये वाल्मिक कराडचा पार्टनर आहे. ते सगळे शेतकरी आता बाहेर येऊन उभे राहिलेले आहेत की बिचाऱ्यांना आत येता येत नाही. कालपासून उपाशी तपाशी फुटपाथवरती झोपून बिचारे आलेले होते. त्यांच्या या ही सगळी त्यांची माहिती खरी तर मोठी माहिती आहे. शांताराम कुडेकर, मीराबाई सोनवणे, संतोष दगडू पिल्ले, दत्तात्रय बबन ठिगळे, रामभाऊ बाळा रोंदळ पाटील, लक्ष्मण महादेव शेवकरी हे सगळे डुप्लिकेट कागदपत्र करून त्यांची जमिनी हडप केल्यात या घनवटीने. या घनवटची चौकशी करा, एवढीच मागणी आम्ही करणार आहोत. या घनवट यांचा धनंजय मुंडे यांच्याशी काय संबंध आहे आणि धनंजय मुंडे यांच्याबरोबर सुद्धा त्यांच्या काही कंपनी आहेत? हे सगळं असं हे आहे ना, लिंक आहे. टिंब 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 जोडत जा, अख्खं सर्कल पूर्ण होईल. शुगर फॅक्टरीमध्ये ते वाल्मिक कराडचे पार्टनर आहे. वाल्मिक कराड कोणाचे पार्टनर आहेत? A is equal to B, B is equal to C, 2 + 2 is equal to 4. सोपं गणित आहे. मला असं वाटतंय की जेव्हा कोएलिशन गव्हर्नमेंट असतं तेव्हा त्या पक्षाला एक वेगळे अधिकार होतात. तसे अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्राप्त झाले होते. त्यामुळे त्यांच्या मंत्र्याचा राजीनामा गेला, त्या पक्षाची जबाबदारी होती. म्हणून माझ्या अंदाजाने देवेंद्र फडणवीस हे थोडेसे सॉफ्ट होते की बाबा तुमचा निर्णय तुम्ही घ्या. आणि जेव्हा देवेंद्र फडणवीसांना कळलं की अख्खा महाराष्ट्र अंगावर घेतोय तेव्हा ते त्यांच्या घरी जाऊन त्यांना समजवलं की उशीर करू नका, राजीनामा घ्या, अख्खा महाराष्ट्र आपल्या अंगावर येतोय. मला वाटतं दोष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आधी हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. याच्यात काही मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला होता हे आता स्पष्ट दिसतंय. हे सगळ्यांचीच मागणी आहे, सहआरोपी करा. कारण का ज्याच्यातनं हे सुरू झालं ती खंडणी होती आणि बीजेपीची मागणी आहे. सहआरोपी करा ही बीजेपीची मागणी आहे. आमचं बीजेपीला समर्थन आहे या मागणीसाठी.